विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या स्कॉलरशिप पुस्तकामधील ध्वनिदर्शक शब्द हा भाग पाहणार आहोत। इथे आपल्याला काही ध्वनिदर्शक शब्दांची यादी दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पहिला आहे सापाचे। सापाचे फुसफुसणे, म्हशीचे रेकणे, सिंहाची गर्जना, तलवारींचा खणखणाट, मधमाशांचा गुंजारव। पुढचा प्रश्न आहे, प्रश्नातील चुकीच्या ध्वनिदर्शक जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पहिली जोडी आहे डासांची भुनभुन, दुसरी आहे वाघाची डरकाळी, तिसरी आहे चिमणीची चिवचिव आणि चौथी आहे कोल्ह्याची गर्जना। यामधील चौथी जोडी ही चुकीची आहे। कोल्ह्याच्या आवाजाला कोल्हेकुई असे म्हणतात, इथे गर्जना असे दिलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, सटकन निसटणे, खळकन फुटणे, मटकन वळणे, धपकन पडणे। यामधील 3 नंबरची जी जोडी आहे ती चुकीची आहे। मटकन आपण म्हणतो बसणे, इथे वळणे असे दिलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, पैंजणांची छुमछुम, नाण्यांची किनकिन, थेंबांची टपटप आणि ढोलाची ढमढम। यामधील 2 नंबरची जोडी चुकीची आहे। नाण्यांच्या आवाजाला म्हणतात छनछन, इथे किनकिन दिलेला आहे, किनकिन ही बांगड्यांची असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2। चौथा आहे, टरकन बसणे, भुरकन उडणे, गरकन वळणे, गटकन गिळणे। यामधील 1 नंबरची जोडी ही चुकीची आहे। टरकन फाडणे असे आपण म्हणतो, इथे बसणे असे दिलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1। पुढचा आहे, हत्तीचा चित्कार, हंसाचा कलरव, भुंग्यांचा गुंजारव आणि घुबडाचा केकारव। यामधील 4 नंबरची जोडी चुकीची आहे। घुबडाच्या आवाजाला घुतकार असे म्हणतात, इथे केकारव असे दिलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। गेले 2 दिवस पावसाची रिपरिप असल्यामुळे घराबाहेर पडता आले नाही, पर्याय क्रमांक 3। पुढचा आहे, शाळेच्या घंटेचा घणघणाट होताच मुले वर्गाबाहेर आली, पर्याय क्रमांक 1। तिसरा, तलावातील पाण्यात भिजून झाल्यावर राजहंसाने पंखांचा फडफडाट केला, पक्षी पंख फडफडवतात, म्हणून पर्याय क्रमांक 2। 4, सकाळी कोंबड्याचे आरवणे ऐकून आजीला जाग येते, कोंबड्याच्या आवाजाला आरवणे असं म्हणतात। वसंत ऋतूत कोकिळेची कुहू कुहू अनेकदा ऐकू येते, कोकिळेच्या आवाजाला कुहू कुहू असे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 2। 6, पावसाळा सुरू होताच बेडकांचे डराव डराव सुरू होते, बेडकांच्या आवाजाला डराव डराव म्हणतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। 1, प्रकाशाचा लखलखाट तसा तारकांचा चमचमाट, पर्याय क्रमांक 3। पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाला काय म्हणतात? पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाला किलबिल असे म्हणतात, पर्याय क्रमांक 1। तिसरा, पुढीलपैकी ध्वनिदर्शक नसलेला शब्द कोणता? यामधील पुत्कार, चित्कार, फुत्कार हे सगळे ध्वनिदर्शक शब्द आहेत। सत्कार, यामधून कोणत्याही प्रकारचा ध्वनी व्यक्त होत नाही। चौथा, पावसासंबंधी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य ठरत नाही? झरझर, गडगड, रिपरिप, रिमझिम। यामधील गडगड, रिपरिप, रिमझिम हे सगळे शब्द पावसाशी संबंधित आहे, पण पर्याय क्रमांक 1 झरझर, आपण झरझर चालतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेशी संबंधित तसेच आपल्या शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित इतर आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।